झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए हा डायलॉग आहे भोंदू मांत्रिक अशोक खरातचा। पोलिसांना कबुली जबाब देताना तो नेमका कशी हातचालाकी करायचा हे सांगताना त्यानं हा डायलॉग मारला। मात्र अशोक खरातच्या दरबारात नेते आणि IAS अधिकाऱ्यांप्रमाणेच IPS अधिकारी देखील हजेरी लावत होते अशी माहिती समोर आली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आज पहिल्यांदाच SITनं पत्रकार परिषद घेऊन या अशोक खरातचा कच्चा चिठ्ठा कशा पद्धतीने उघड केलाय याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट पाहूया। अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची चौकशी होणार, भोंदू मांत्रिकाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? SIT कडून चौकशीसाठी कुणाकुणाला बोलवण्यात येणार? भोंदू मांत्रिक अशोक खरातला अटक झाल्यापासून आणि त्याच्या राजकीय भक्तांची यादी समोर आल्यापासून संपूर्ण महाराष्ट्राला पडलेले हे प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर स्वतः SIT प्रमुख IPS तेजस्वी सातपुतेंनी दिलंय। अशोक खरात प्रकरणात पहिल्यांदाच SIT प्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली। आपल्याकडे दाखल गुन्ह्यामध्ये फिर्यादी आणि साक्षीदार जे सांगतात त्याच्या अनुषंगाने तपास होत असतो। तपासादरम्यान जे पुरावे समोर येतात त्याप्रमाणे पुढील तपास केला जातो। पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सह आरोपी आहे का हे पाहिले जाते, त्यानुसार त्याची चौकशी आणि त्याच्यावरची इतर कायदेशीर कारवाई केली जाते। त्यामुळे या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये देखील हा गुन्हा घडण्यासाठी मुख्य आरोपी सोडून इतर कोणी कारणीभूत ठरलं आहे का, कोणी याची इकोसिस्टीम निर्माण करण्यामध्ये सहाय्यभूत ठरलेलं आहे का, या अंगाने सुद्धा आपण तपास करत आहोत। या गुन्ह्यांची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी कोणी मदत केली आहे का, याबाबत पुराव्यानिशी जर आपल्याला निष्पन्न झालं तर त्याविषयी निश्चित कायदेशीर कारवाई केली जाईल। त्याबाबत आपण कोणीही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची शंका कृपया बाळगू नये। चौकशी दरम्यान अशोक खरातनं त्याच्या हातचलाकीबाबत पोलिसांना सविस्तर माहिती दिल्याचं समजतंय। चमत्कार आणि वशीकरण नव्हे, हातचलाकी करत होतो। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए। महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सना विज्ञानाचं नाव दिलं। महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरातची पोलीस कोठडी बुधवारी संपते, त्यामुळे त्याच्या विरोधात आणखी सबळ पुरावे गोळा करण्यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा SITच्या पथकानं खरातचं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील कार्यालय गाठलं। भोंदू अशोक खरात याचं नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये असलेलं हे ओकस कार्यालय आहे आणि या ओकस कार्यालयामध्ये पुन्हा एकदा SITचं पथक जे आहे ते या ठिकाणी तपासकामी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूण जर पाहिलं तर याच ओकस कार्यालयामधून खरं हा भोंदू अशोक खरात महिलांचं लैंगिक शोषण करत होता आणि अनेक जे महत्त्वाचे पुरावे जे आहे ते पुरावे देखील खरं तर याच ओकस कार्यालयामध्ये या तपास पथकाला त्या ठिकाणी मिळून आलेले होते। प्रत्येक वेळी हे कार्यालय सील करण्यात आलेलं होतं आणि आता जर आपण बघितलं तर हे सील जे आहे ते सील या ठिकाणी काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अशोक खरातच्या नादाला फक्त बडे नेते आणि सरकारी अधिकारीच लागले नव्हते, तर IPS दर्जाचे पोलीसही या भोंदूच्या जाळ्यात अडकले होते। 2 महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात होत्या अशी धक्कादायक माहिती समोर येते। त्यातली एक IPS असून दुसरी ACP पदावर आहे। मनासारखी पोस्टिंग मिळावी म्हणून त्यांनी खरातशी संपर्क साधल्याचा संशय आहे। आता या खाकी वर्दीतल्या अधिकाऱ्यांनी खरातशी आर्थिक व्यवहार केलेत का याचाही तपास होण्याची शक्यता आहे। खरात विरोधामध्ये ईडीकडनं मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं तपास देखील केला जातोय। ईडीचं पथक नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे। सोबत तपास यंत्रणेने देखील अशोक खरातच्या मालमत्तेचे संदर्भात जे काही पुरावे आहेत त्याचा अहवाल देखील तयार केलेला आहे आणि हा अहवाल ईडीकडे देखील सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं ईडीकडनं तपास देखील केला जातोय। सोबत अशोक खरातने ज्या पतसंस्थेच्या माध्यमातून काही कोटींचे जे व्यवहार केलेले आहे त्या व्यवहारां देखील आता ईडीच्या रडारवर आहेत। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराचं कनेक्शन हे दुबईपर्यंत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। अशोक खरातची पत्नी कल्पना खरात देखील फरार आहे। तिच्या अटकेनंतर आणखी नवीन प्रकरणाचा भांडाफोड होऊ शकतो, तर खरातच्या मुलाची आणि मुलीची SIT कडून चौकशी केली जाणार असल्याचं कळत आहे। झुकती है दुनिया म्हणणाऱ्या अशोक खरातला कायद्यापुढे झुकवायचं आव्हान SIT समोर आहे। फक्त अशोक खरातलाच नव्हे तर या भोंदूच्या दुष्कृत्यात सहभागी झालेले नेते, अधिकारी आणि पोलिसांनाही तुरुंगाची हवा खायला पाठवलंच पाहिजे, नाहीतर चमत्काराच्या नावाखाली खरातप्रमाणे भोळ्या बाबड्यांना झुकवणाऱ्यांची या राज्यात कमी नाही। शुभम बोडकेचा मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे